Hello everyone, my name is Vaishali Fulari. Welcome back to our channel P. Vaishali's Mathematics Classes. We are dealing with a chapter Linear Equations in Two Variables. This chapter is from the Semi-English 10th Standard. Practice set 1.5. In this, आपण ह्या प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये ऍप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स करत आहोत. आता ऍप्लिकेशन्स म्हणजे काय आहे? आतापर्यंत जेवढे काही प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह केले होते ते सर्व काही म्हणजे रेडीमेड आपल्याला लिनियर इक्वेशन्स दिलेले होते, त्याला आपण डायरेक्टली सॉल्व्ह केलं होतं. पण यावेळेस आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये सर्व काही असे वर्डिंग प्रॉब्लेम्स दिलेले असतील, जसे की दोन फॅक्टर्स असतात इथे, स्मॉलर नंबर, ग्रेटर नंबर, बॉईज, गर्ल्स, बॅट, बॉल असे काही फॅक्टर्स असतात. त्यांच्यापैकी दोन्हीपैकी एकाला एक्स घ्यायचे आणि एकाला वाय घ्यायचं आहे आणि इक्वेशन फॉर्म करायचं आहे आणि नंतर मग इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं. चला तर हे क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करूयात. टू नंबर्स डिफर बाय 3. द सम ऑफ द ट्वाइस स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज द 19. फाइंड द नंबर्स. आता इथे आपल्याला दोन नंबर्स आहेत, एक आहे स्मॉलर नंबर आणि दुसरा आहे ग्रेटर नंबर. इथे आपल्याला दोन नंबर्स घेताना लेट और एज्युम असं करायचे. लेट द स्मॉलर नंबर बी एक्स, लेट द ग्रेटर नंबर बी वाय. लेट किंवा एज्युम तुम्ही असेही घेऊ शकता. तर डिफर बाय, डिफर म्हणजे सबट्रॅक्शन करायचे. सपोज हे प्रॉब्लेम सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटासा कॉन्सेप्ट इथे समजून सांगते. समजा आता 4 - 2 केलं तर आपल्याला व्हॅल्यू येणार 2. व्हेअरॅज 2 - 4 केलं तर -2 येतं. असं का? 4 हा इथे ग्रेटर नंबर आहे. जेव्हा आपण ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करतो तर आपल्याला पॉझिटिव्ह नंबर भेटतो आणि स्मॉलर नंबर मधून जेव्हा आपण ग्रेटर नंबर सबट्रॅक्ट करतो तर तेव्हा आपल्याला भेटतो निगेटिव्ह नंबर. मग इथे त्यांनी काय दिलेलं आहे की 2 नंबर्स डिफर बाय द 3. आता आपण फर्स्ट केसच ऍज्युम करूयात की ग्रेटर नंबर मधून आपल्याला स्मॉलर नंबर मायनस करायचे. आता ग्रेटर नंबर कोणता आहे? वाय आहे आणि स्मॉलर नंबरला मायनस करायचं आहे एक्स. ह्या दोन्हीचा डिफरन्स किती आहे? 3. ह्याला आपण व्यवस्थित रिराईट करूयात, कारण इट इज नॉट इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इज इक्वल्स टू 3. आपण त्या फॉर्म मध्ये करूयात ह्याला, किंवा या इक्वेशनला तुम्ही मायनसने मल्टिप्लाय केलं तरी चालेल. त्याला इकडे पाठवूयात, एक्स मायनस वाय प्लस 3 इक्वल्स टू 0. ह्या मायनस एक्स ला इकडे पाठवलं त्याच्यामुळे हा मायनस एक्स प्लस एक्स झाला. हा प्लस वाय इकडे पाठवल्यावर हा झाला मायनस वाय आणि हा 3 ऑलरेडी इथेच आहे आणि हे टर्म सगळे इकडे गेल्यामुळे इकडे 0 आला. याला घेऊयात आपण इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट, आता सेकंड इक्वेशन कसं फॉर्म होईल बघा. द सम, सम म्हणजे आपल्याला घ्यायचे ऍडिशन. ओके. ट्वाइस द, ट्वाइस म्हणजे 2 इंटू आणि थ्राइस म्हणजे 3 इंटू. ट्वाइस द, ट्वाइस द कोणाचा आहे? स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर आपण काय घेतलेला आहे? एक्स. त्याच्यामुळे 2 इंटू एक्स असं घेऊ शकतो आपण. ओके. नेक्स्ट, अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस म्हणजे 3 इंटू आणि ग्रेटर नंबर कोणता आहे? वाय आपण ऍज्युम केलं होतं, त्याच्यामुळे 3 इंटू वाय आणि सम असल्यामुळे या दोन्हीचा सम आहे बरं का, त्यामुळे दोन्हीच्या मध्ये आपल्याला प्लसचा साइन द्यायचा आहे. इज इक्वल्स टू द नंबर इज, काय आहे तो नंबर? 19. म्हणजे ह्या दोघांचं ऍडिशन केल्यावर आपल्याला 19 भेटणार आहे असं त्यांनी सांगत आहे. इज इक्वल्स टू 19. आता ह्याला घेऊयात आपण इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे दोन्हीही आपल्याकडे रेडी आहेत. ह्याला अगोदर आपण चला ह्याला रिराईट करूयात का? 2x प्लस 3y मायनस 19 इक्वल्स टू 0. आता हे दोन इक्वेशन्स आपल्याकडे आहेत. या दोघांना आपण एलिमिनेशन मेथड यूज करून x आणि y चे व्हॅल्यूज काढूयात. सॉल्विंग अबोव इक्वेशन्स बाय एलिमिनेशन मेथड.
आता हा आपला इक्वेशन नंबर 1 आहे आणि ह्या दोन्ही इक्वेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्यांचे एक्स आणि वाय चे कोइफिशियंट दोन्ही 1 आहेत. मग ह्यांना आपण काय करूयात, एक तर ह्या फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा किंवा 3 ने मल्टिप्लाय करा. चला आपण 2 ने मल्टिप्लाय करूयात ह्या इक्वेशनला. इक्वेशन नंबर 1 इंटू 2. ह्या 2 ने मल्टिप्लाय केल्यावर ह्याला 2x मायनस 2y प्लस 2 3 जा 6 इक्वल टू 0 असा येईल. आणि दुसरा इक्वेशन आपण इथे लिहूयात 2x प्लस 3y मायनस 19 इक्वल्स टू 0. आता आपल्याला दोन्हीचंही सेम साइन असल्यामुळे आपल्याला करायचं आहे मायनस. हे मायनस आणि हे मायनस असल्यामुळे इथे होतो प्लस. प्लस 2x आणि मायनस 2x कॅन्सल होतो. मायनस 2y मायनस 3y मायनस 5y प्लस 19 प्लस 6 25 इक्वल्स टू 0. ह्या इक्वेशन वरून आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल. आपण मायनस 5y ला तिकडे पाठवूयात. प्लस 5y होईल इक्वल टू 25. 5 1 जा 5, 5 5 जा 25, y इज इक्वल्स टू 5. हा इक्वेशन, ह्या दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह केल्यावर आपल्याला y ची व्हॅल्यू भेटली आहे. आता ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. इक्वेशन नंबर 1 असा आहे x मायनस y प्लस 3 इक्वल टू 0. y च्या ठिकाणी आपल्याला 5 पुट करायचे. x मायनस 5 प्लस 3 इक्वल टू 0, x मायनस 2 इक्वल टू 0, x इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू 2. Therefore, the numbers are 2 and 5. आता इथे आपण एक छोटस एक व्हेरिफिकेशन करूयात क्लॅरिफिकेशन साठी. द 2 नंबर्स डिफर बाय. आता फर्स्ट नंबर, आता मोठा आपण ग्रेटेस्ट नंबर काय घेतलं होतं, y घेतलं होतं. त्याच्यामुळे तुम्ही पहा 2 पेक्षा 5 ची व्हॅल्यू ग्रेटर आली आहे. 5 मायनस 2 जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला 3 भेटेल. म्हणजे फर्स्ट इक्वेशन सॅटिस्फाय झालं. आणि सेकंड इक्वेशन मध्ये 2 इंटू x जेव्हा करू, 2 इंटू x म्हणजे 2 प्लस 3 इंटू 5, या दोघांचं ट्वाइस आणि थ्राइस आणि त्यांचं सम केल्यावर काय भेटेल पाहूया. 2 2 जा 4 प्लस 3 5 जा 15. 15 प्लस 4 म्हणजे 19. हॅव वी गॉट दिस व्हॅल्यू? मीन्स द नंबर इज 19. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन नंबर 2 इज कम्प्लीट द फॉलोइंग. आय एम ए रेक्टँगल. म्हणजे इथे आपल्याला एक रेक्टँगलचा बॉक्स दिलेला आहे आणि त्यांनी हे आउटसाइडला ह्यांचे साइड्स दिलेले आहेत. ह्याच्यावरून आपल्याला काय करायचे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. आणि एक्स अँड वाय चे व्हॅल्यूज काढल्याच्या नंतर आपल्याला पेरिमीटर आणि एरिया हे काढायचं. आता एखादं रेक्टँगल असेल तर समजा जी साइड जास्त आहे त्याला आपण लेंथ म्हणतो आणि जी कमी आहे त्याला ब्रेड्थ ऑर विड्थ असं म्हणतो. मग इथे आपल्याला एक रूल असा माहिती आहे की ही लेंथ जी आहे ती ह्याच्या बरोबर असते. म्हणजे ही जर का 20 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 20 सेंटीमीटरच असणार आहे. जर ही ब्रेड्थ जर का 5 सेंटीमीटर असेल तर ह्याची अपोजिट साइड ही पण 5 सेंटीमीटर असते. कारण अपोजिट साइड्स आर इक्वल इन ए रेक्टँगल. हा रूल तर सर्वांना माहितीच असेल. आणि पेरिमीटर म्हणजे द सम ऑफ ऑल द साइड्स आणि एरिया म्हणजे L इंटू बी, लेंथ इंटू ब्रेड्थ असं आपण करतो. तर इथेपर्यंत आपल्याला रीच होण्यासाठी अगोदर आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज काढायचे आहेत. चला तर ह्या बॉक्स वरून आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज काढायचे आहेत. ह्या रेक्टँगल वरून हे साइड्स आहेत. आता आपण एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज काढूयात. ऍज वी नो दॅट ही साइड आणि ही साइड सेम असते, त्यामुळे ही जे साइड आहे ह्याची लेंथ अगोदर घेऊयात. 2x प्लस वाय प्लस 8 हा कोणाच्या इक्वल असतो, ह्या साइडच्या, म्हणजे 4x मायनस वाय. आता ह्या सर्व टर्म्सला इकडे घेऊन जाऊयात. 4x मायनस वाय
minus 2x minus y minus 8 equal to 0. 4x minus 2x 2x minus y minus minus 2y minus 8 equal to 0. इथून आपण 2 कॉमन घेऊ शकतो कारण प्रत्येक टर्म मध्ये 2 आहे. आता इथे म्हणाल की मी इथे तर 2 नाहीच आहे, इथे आपण 2 into 4 असे घेऊ शकतो ना, म्हणजे 2 आहे. 2 जर कॉमन काढलं तर इथे x minus y minus 4 equals to 0. हा 0 divided by 2 म्हणजे हा 0 होतो. मग आपलं फायनल इक्वेशन x minus y minus 4 equal to 0. त्याला आपण घेऊयात इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट हा 2y x plus y याच्या इक्वल असतो. 2y equal to x plus 4 हे दोन्हीही इक्वल असतात कारण अपोजिट साइड इक्वल आहेत. ह्यांच्या अपोजिट साइडला हा आहे म्हणून हे दोन इक्वल आहेत. मग इथून x ह्या प्लस 2y ला इकडे घेऊन जाऊया, तो होईल मायनस 2y प्लस 4 इक्वल टू 0. हा असेल आपला इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 या दोन्हीला आपण सॉल्व्ह करूया. सॉल्विंग इक्वेशन्स 1 and 2 by elimination. इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे की तुम्ही x आणि y चे व्हॅल्यूज काढण्यासाठी नेमकी कोणती मेथड यूज करत आहात. x इथे x आहे आणि इथे पण x आहे म्हणजे आपल्याला या दोन्हीही टर्म्सला 1 minus 2 करू शकतो. x minus y minus 4 equal to 0 आणि इथे x minus 2y plus 4 equal to 0. दोन्हीचेही सेम साइन आहे त्याच्यामुळे आपल्याला साइन चेंज करावा लागेल. प्लस x मायनस x कॅन्सल होतो. प्लस 2y मायनस y minus 4 minus 4 is the minus 8 equal to 0. y is equal to 8. y ची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळालेली आहे. आता आपण ह्या व्हॅल्यूला इथे पुट करूयात. इक्वेशन नंबर 1 असा आहे x minus y minus 4 equal to 0. x minus y minus 4 equal to 0. इथे आपल्याला y च्या ठिकाणी 8 पुट करायचे. x minus 8 minus 4 equal to 0. दोन्हीचेही साइन सेम आहे त्याच्यामुळे आपल्याला ऍड करायचे. 8 plus 4 is the 12. x minus 12 equal to 0. x is equal to 12. आता आपल्याला x आणि y या दोन्हीही व्हॅल्यूज मिळाल्या. x is equal to 12 आहे आणि y is equal to 8. हे दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळालेले आहेत. आता आपल्याला पेरिमीटर आणि एरिया काढायचे. आता इथे ही लेंथ आहे आणि ही ब्रेड्थ आहे. आपण लेंथ इज इक्वल टू 2x प्लस y प्लस 8 घेऊयात. इथे तुम्ही लेट घ्या कारण आपण हे आता नवीनच टर्म्स यूज करत आहे. एक तर तुम्ही ह्याच्यामध्ये पुट करा किंवा ह्याच्यामध्ये पुट करा. x आणि y चे व्हॅल्यू तुम्हाला दोन्ही पण सेमच भेटते. 2 into x च्या ठिकाणी आपल्याला काय पुट करायचे 12 प्लस y च्या ठिकाणी आपल्याला पुट करायचे 8 प्लस 8. 2 into 12 24 plus 8 plus 8 16. 24 plus 16 40. लेंथ आपल्याला 40 मिळालेली. जर इथे पुट केलं तर काय भेटेल बघा. 4 into सेमच भेटणार आहे 4x minus y. 4 into 12 48 minus y ची व्हॅल्यू आहे 8. 48 minus 8 म्हणजे 40. सांगितलं होतं ना सेमच भेटणार आहे कारण हे दोन्हींची लेंथ सेमच आहे. नेक्स्ट आता ब्रेड्थ इज इक्वल्स टू लेट ब्रेड्थ इज इक्वल्स टू 2y किंवा x प्लस 4 काही घेऊ शकता. शॅल वी टेक 2y. 2 into y म्हणजे 8. इट इज द 16. म्हणजे आपल्याला लेंथ इज इक्वल्स टू 40 मिळाली आणि ब्रेड्थ इज इक्वल्स टू 16 मिळालं. ओके. मग आता पेरिमीटर कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. पेरिमीटर, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द पेरिमीटर. 2 into L plus B. 2 into L आहे 40 प्लस ब्रेड्थ आहे 16. 2 into 56. नेक्स्ट 2 6 are 12. 2 5 are 10. 10 plus 1 11. जर हे मीटर मध्ये असेल तर आपण मीटर्स घेऊ शकतो. नेक्स्ट एरिया काढायचा आहे. एरियाचा फॉर्म्युला आहे L into B म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ आहे 40 इंटू ब्रेड्थ आहे 16. 16 4 जा 64
हा 0 घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला हे स्क्वेअर मीटर्स मध्ये भेटेल. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 आपला सॉल्व्ह झालेला आहे. याच्यामध्ये फायनली आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज काढायच्या होत्या आणि पेरिमीटर आणि एरिया हे आपण काढून ठेवू.